एक खूप चुकीचा फेल होता है। भरपूर कंसल्टेंसी है, यूट्यूबर है कि ऑरेंजबर्ग स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में बच्चों को रेस्टिकेट करते, इतने बच्चों को रेस्टिकेट किया है। बहुत सारे यूट्यूबर्स हैं, मैं उनका नाम नहीं लूंगा, लेकिन मैं उनको बताना चाहता हूँ कि ये रूमर्स प्लीज मत फैलाओ। बच्चे रेस्टिकेट हुए थे अपने गलती की वजह से। अगेन वेलकम बॅक टू चॅनल रघुवंशी यश अँड होप ऑल ऑफ यू आर डुईंग वेल इन युअर लाईफ। तर मित्रांनो, तुम्ही कसे आहात? तर मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं मी हा व्लॉग मराठीत बनवेल, आणि हे माझे मराठी मित्र, याचं नाव प्रतीक, कुठे गेला प्रतीक, आणि हा श्रेयस। तर आज एक गोष्ट दाखवतो इथं काय चालू आहे। अशोकतोय थर्ड इयरचा मुलगा, हे चाळे करतो इथं। भाऊ नाव सांग तुझं काय? नाव सांग जरा। मला मराठी नहीं माहिती। अच्छा ठीक है, ये राजस्थान से है गाइस वैसे, और इसका नाम है राहुल, और यहाँ पे चल रहा है ये सब ब्यूटी कॉन्टेस्ट चल रहा है इनका। जरूरत बता किसको है इसकी? इस मैडम को है। आपको नहीं लगता जरूरत आपको इन सब चीजों की? मेरे को है ही, उनको भी स्किन केअर करना था। आर्टला काय म्हणतात रे मराठीत? कला। हा, कला आणि कलाकार, कला आणि काय मराठी कलाकार, बोलतोय तू? आर्ट कशा मराठी आहे आर्टिस्ट। तू? हा, कशा मराठी आहे तू? तुला येते का मराठी बोलणार? समझ में बता रहा, भूत दिख रही शिका तू। पीला भूत, पीला भूत बोलते हमें तो भाई। हाँ, मैं तो चांगला दिसतो ना। मैं तो चांगला दिसतो ना। आम्ही सगळे चांगलं दिसतस चांगला दिसतस आहे। तू जेलस नका करू। त्यांना कोणी सांगू नका ते चुकीचं बोलता। आता ब्लॉग बनेल आणि हा अपलोड होईल। मराठीत सांगशील तर नाही अपलोड करणार। मराठी में बोल कि ये अपलोड मत, ये ब्लॉग मत अपलोड करो, फिर नहीं डालूंगा। बोलो कैसे बोलते हैं? ब्लॉग नाही टाकता बघा, नहीं टाकता बाबा, ब्लॉग नहीं टाकता। तर तुम्ही बघितलं असणार की असं काही चालू असतं आमच्या हॉस्टेलमध्ये, आणि मी हा व्हिडिओ ऍज अ ब्लॉग टाकणार होतो, पण आपण मेन मुद्द्यावर आज बोलूया आपल्या ब्लॉगमध्ये की ऍक्च्युअल मध्ये माझे जे युनिव्हर्सिटी आहे ऑरेंजबर्ग स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये, भरपूर लोकांना असं वाटतं की इथं जास्तीत जास्त रेस्टिकेशन केले जातात। डीन इथं विनाकारण पोरांना रेस्टिकेट करत असतो। तर आपण त्याच बाबतीत आज आपल्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत की हे खरं आहे की हे खोटं आहे, की का असं डीन करेल किंवा का पोरं इथं रेस्टिकेट होत आहे। तर तुम्हाला सुरुवातपासून सांगतो, इथं भरपूर असे कन्सल्टन्सी आहे, आणि मेन म्हणजे पूर्ण रशियामध्ये तुम्ही कोणत्या पण कॉलेजमध्ये विदाऊट कन्सल्टन्सी ऍडमिशन घेऊ शकत नाही। प्रत्येक युनिव्हर्सिटीची एक पर्टिक्युलर कन्सल्टन्सी जॉईंट असते। प्रत्येक असे विविध कॉलेज आहे इथं रशियामध्ये, त्यांच्याशी एक वेगळ्या कन्सल्टन्सीचा टायअप आहे। तसं माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये ऑरेंजबर्ग स्टेटमध्ये मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये रूस एज्युकेशनचा ऑफिशियल टायअप आहे, आणि बाकी अशा खूप सारे कन्सल्टन्सीज आहेत, ते पण इथं ऍडमिशन करतात। जास्तीत जास्त लोक ऑरेंजबर्ग स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये रूस एज्युकेशन कन्सल्टन्सीकडनं ऍडमिशन घेत असतात। आता जे बाकीचे कन्सल्टन्सीज आहे ते ऍज अ बिझनेस जर माइंडेड तुम्ही विचार केला तर एक कॉम्पिटिशनमध्ये येते, की त्यांना असं वाटतं की आमच्या थ्रू पोरांना जास्त ऍडमिशन घ्यायला पाहिजे, रूस एज्युकेशनला असं वाटतं की आमच्या थ्रू जास्त ऍडमिशन घ्यायला पाहिजे। पण ऍक्च्युअल फॅक्ट असा आहे की हे कॉम्पिटिशन करायमध्ये भरपूर असे काही र्युमर्स कन्सल्टन्सी एक दुसऱ्याच्या खिलाफ फैलवतात। आता पहिला पॉईंट असा आहे की वन टाइम पेमेंट असल्यावर, म्हणजे तुमचं जे वार्षिक पेमेंट आहे, तर तुम्ही फर्स्ट इयरच्या ड्युरेशनमध्ये पूर्ण 6 वर्षाचं पेमेंट जर भरलं तर तुम्हाला रेस्टिकेट केलं जातं का? तर हे चुकीचं आहे। हे र्युमर्स मला माहित नाही कुठून फैलतंय, कोणते युट्यूबर्स याला स्प्रेड करताय। असं काहीच नाहीये। मागच्या वर्षी जवळपास 30 ते 35 पोरं रेस्टिकेट झाले होते, आणि ते पोरं फक्त सेकंड इयरच्या बॅचमधून रेस्टिकेट झाले होते। असं नाही की थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ इयरचे पोरं रेस्टिकेट झाले होते, फर्स्ट इयरचे पण नाही झाले होते, फक्त सेकंड इयरचे। तर मेन रिझन असं होतं, त्यात भरपूर काही असे पोरं होते ज्यांनी वन टाइम फीस पण भरली होती आणि काहींची इयरली फीस पण होती। आता मेन रिझन असं होतं की पोरांनी कंटिन्यू क्लासेस अटेंड केलेले नव्हते। आता एक कंटिन्यू क्लासेस काय आहे, तुम्हाला इथं एक पर्टिक्युलर रेटिंग असते, मिनिमम रेटिंग 35 to 70, 70 मॅक्झिमम रेटिंग असते आणि 35 मिनिमम रेटिंग असते। आणि मॅक्झिमम रेटिंगमध्ये जर तुम्ही 30 मार्क्स ऍड केले ते तुमचे पेपरचे असतात, जो तुमचा फायनल पेपर असतो है ना। जर तुम्हाला 70 पैकी 35च्या अबव रेटिंग आहे तर तुम्ही इलिजिबल आहात कोणता पण पेपर द्यायसाठी। आता सेकंड इयरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पेपर असतं ॲनॅट आणि हिस्टोलॉजी। भरपूर पोरांची ॲनाटॉमी सब्जेक्टमध्ये रेटिंग नव्हती का? कारण की ते क्लासेसला कंटिन्यू गेले नव्हते। आता इथे डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी एवढी जास्त इम्पॉर्टंट आहे ऑरेंजबर्गमध्ये। बाकी तुम्हाला सर्व गोष्टींना फ्रीडम येतं, नाईट आउटला जा, फिरा, पार्टीज करा, इकडे तिकडे ट्रेकला जा, फ्लॅट करून मित्रांसोबत राहा, मजे करा। पण जेव्हा गोष्ट माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यासाची येते तेव्हा
डीन खूप जास्त स्ट्रिक्ट होऊन जातो. डीनला असं पाहिजे की तुम्ही कितीही मजे करा, भाई बनाने दे व्हिडिओ बाद में आ जाइयो, है ना. तुम्ही किती पण मजे करा, पण तुम्ही अभ्यासाच्या बाबतीत एकदम पंक्च्युअल राहा, ऑनेस्ट राहा. तर मग त्या पोरांची रेटिंग पूर्ण नसल्यामुळे त्यांना एक्झाम देता आली नाही. आता काही काहींची रेटिंग 10 होती, काही काहींची रेटिंग 32 होती, 31 होती किंवा 30-25 या म्हणजे 35च्या खालीच होती मोस्ट प्रोबॅबली. आता ह्या पोरांना एक्झाम देता आली नाही. मग ह्या पोरांनी काय केलं, थोडासा ड्युरेशन मागितला. तुम्हाला इथं 3 अटेम्प्ट भेटतात कोणत्या पण सब्जेक्टला क्लिअर करायसाठी. तुमचं कोणताही वर्ष बॅक लागत नाही. भरपूर लोकांना असा पण क्वेश्चन असतो की आम्ही कोणत्या पण एक सब्जेक्टमध्ये फेल झाल्यावर का आम्हाला ते वर्ष रिपीट करावं लागेल. तर असं नाही आहे. तुम्ही एखाद्या सब्जेक्टमध्ये इथं फेल झाले की तुम्हाला 3 चान्स भेटतात ते सब्जेक्ट क्लिअर करायला. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड अटेम्प्ट. 3 अटेम्प्टला 1-1 महिन्याचा गॅप असतो. तुम्हाला पूर्ण टाइम भेटतो तुमची रेटिंग पूर्ण करायला, तो सब्जेक्ट समजून घ्यायला, शिकायला आणि त्यानंतर तुम्ही एक्झाम देऊ शकतात. जर 3 अटेम्प्टमध्ये पण तुमच्याकडनं ते सब्जेक्ट क्लिअर झाला नाही, त्याची एक्झाम क्लिअर झाली नाही, तर तुम्ही फेल होतात. आणि इथं एक्झाम पेन अँड पेपर नसते, इथं डायरेक्ट ओरल एक्झाम असते, व्हायवा टाईप. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगायची होती अशी की इथं आपल्याला रिझल्टचा वेट करावा लागत नाही. रशियामध्ये बिलकुलही वेट करावा लागत नाही रिझल्टचा. इथं जशी तुम्ही एक्झाम दिली तुम्हाला ऑन दी स्पॉट कळतं की तुम्ही त्या एक्झाममध्ये पास आहात की फेल आहात. जे टीचर्स असतात, अरबाज थोडा आवाज कम करले ना, जे टीचर्स असतात ते ऑन दी स्पॉट तुम्हाला सांगतात 1 सेकंदात की तुम्हाला 15 म्हणजे 30 मार्क्सची जी एक्झाम्स असते, 30 मार्क्सची एक्झाम असते, त्यामागे पैकी तुम्हाला 15च्या वरती मार्क्स स्कोर करावे लागतात. जर 15च्या खाली मार्क्स राहिले किंवा 15 पण राहिले तर टीचरवर असतं की तुम्हाला पास करायचं का फेल करायचं. 15च्या खाली राहिले तर तुम्ही फेलच आहात, है ना. तर मग तुम्हाला ऑन दी स्पॉट रिझल्ट माहीत पडतो. आता जो पॉईंट होता आपला की ते पोरांची रेटिंग पूर्ण होत नाही, ते रेटिंग पूर्ण करतात. 3 महिन्यांचा त्यांना टाइम भेटतो की तुम्ही ते रेटिंग पूर्ण करून एक्झाम क्लिअर करा. पण ज्या ड्युरेशनमध्ये पोरं त्या सब्जेक्टच्या पर्टिक्युलर सब्जेक्टचं स्टडी करतात त्यावेळेस त्यांना बाकीचे पण सब्जेक्ट लागतात, त्यांचा पण त्यांना कंटिन्युअस स्टडी करावा लागतो. मग तो अभ्यास करायला ते नवीन क्लासेस सोडतात जे नवीन सब्जेक्ट लागलेले त्यांचा. मग अशामुळे त्यांची एक पूर्ण सायकल डिस्टर्ब होते आणि त्या सायकल डिस्टर्ब झाल्यामुळे त्यांचा एक प्रॉपर त्या सब्जेक्टवर फोकस राहत नाही. ना त्यांचा एक नवीन सब्जेक्टचा अभ्यास होतो ना तर जुन्या सब्जेक्टचा अभ्यास होतो. जसं मी तुम्हाला सांगितलं त्या पोरांनी ॲनॅटचा अभ्यास कितीही केला असेल पण जो ॲक्च्युअल अभ्यास तुम्ही फर्स्ट अटेम्प्टसाठी करतात तो तुम्ही कधीच सेकंड आणि थर्ड अटेम्प्टसाठी करू शकत नाही. कुठे ना कुठे लॅक करणारच. म्हणून सांगतो की जर इथं यायचं असेल रशियामध्ये कोणत्या पण युनिव्हर्सिटीला जा, क्लासेस रेग्युलर अटेंड करा. आमची इथं मेंटर आहे जे की त्यांनी इथूनच ऑरेनबर्गमधूनच आपली PG केलेली आहे रेडिओलॉजी सब्जेक्टमध्ये, डॉक्टर अशोक पटेल. ते वारंवार सगळ्या पोरांना हेच सांगत असतात, जर तुमचे 100% अटेंडन्स आहे आणि जर तुम्हाला एक्झाममध्ये 1-2 क्वेश्चन आले जरी नाही तरी पण तुम्हाला मॅम स्वतःहून पास करते, कारण की तुमची ती पास हिस्ट्री बघते आणि त्यानुसार असं बघते की तुम्ही किती जास्त पंक्च्युअल आहात क्लासमध्ये, तुमचा परफॉर्मन्स काय होता आणि तुम्ही किती डिसिप्लिनने क्लास पूर्ण वर्ष अटेंड केलेले आहे. तुम्ही त्याच्यात पास पण होऊ शकता जर तुमचे क्लासेस 100% अटेंड आहे तर. आता गोष्ट अशी येते की जर माझा दैनंदिन माझ्या शेड्यूलमध्ये जर माझा एखादी क्लास मिस झाला तर तो क्लास क्लिअर करायसाठी मला काय करावं लागेल. तर तो क्लास क्लिअर करायसाठी तुम्हाला एक स्प्रावका घ्यावा लागतो. जर तुम्ही फिजिकली इल असाल, तुम्हाला फिवर वगैरे असेल, कोणता पण एक व्हायरल डिसीज झालेला असेल, चिकन पॉक्स होऊन गेला, तुमचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल शरीराला, तर तुम्ही एक मेडिकल लिव्हचा तो स्प्रावका किंवा इथे एक त्याला असं म्हणतात ते ॲप्लिकेशन म्हणू शकतात तुम्ही, इथं स्प्रावका म्हणतात. ते जर तुम्ही मॅमला दाखवलं की हां मी खरंच आजारी होतो या दिवसाला, तर तुम्हाला मॅम स्वतःहून ते क्लास रिअटेम्प्ट म्हणू शकतो आपण ते, की तुम्ही स्वतः एकटा बसून पण मॅम तुमचा तो क्लास पूर्ण घेऊ शकते आणि त्यानुसार तुमची रेटिंग चढेल. परत मी तुम्हाला हेच म्हणेल की क्लासेस जास्तीत जास्त तुम्ही इथं आल्यावर अटेम्प्ट करा, है ना, अटेंड करा. हे बघा ह्याच प्रॉब्लेम असतो मराठी माझा बोलण्याचा. तर आता तुम्हाला सांगितलं ते पोरं रेस्ट्रिकेट झाले होते, ते याच्यामुळेच रेस्ट्रिकेट झाले होते की त्यांची रेटिंग पूर्ण नव्हती, क्लासला व्यवस्थित गेलेले नव्हते, दिवसभर झोपून राहायचे आणि त्यानंतर इथं काही वेळेस टेम्परेचर एवढं जास्त पडून जातं, क्लासेस मिस होतातच आणि बसेस अवेलेबल नसतात. बसेस तर अवेलेबल असतात पण आपल्याला ते हॅबिटॅट मॅच होत नाही इथलं. तर हे होतं की रेस्ट्रिकेट वगैरे असं काहीच नाही आहे माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये. माझा मेन मोटो हाच होता ब्लॉगचा. हे खूप चुकीचा फेल होता है. भरपूर कंसल्टेंसी है, यूट्यूबर है कि ऑरेनबर्ग स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में बच्चों को रेस्ट्रिकेट करते, इतने बच्चों को रेस्ट्रिकेट किया है. बहुत सारे यूट्यूबर्स हैं, मैं उनका नाम नहीं लूंगा, लेकिन मैं उनको बताना चाहता हूं कि ये रूमर्स प्लीज मत फैलाओ.
बच्चे रेस्टिकेट हुए थे अपने गलती की वजह से. पोरं रेस्टिकेट झाले होते त्यांच्या स्वतःच्या चुकीमुळे. क्लास अटेंड केलेले नव्हते त्याने. आणि त्यांचं जर तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये स्कोअर कार्ड बघणार तर एकदम असं नाही की तुम्ही बाकीच्या सब्जेक्ट फक्त ते एक पर्टिक्युलर अॅनेट सब्जेक्टमध्ये फेल झाले असणार, हिस्ट्री सब्जेक्टमध्ये, तर ते बाकीच्या सब्जेक्टमध्ये पण फेल झालेले होते. मी तुम्हाला हे सांगतोय की बाकीच्या कोणाच्या पण. आणि हा व्हिडिओ मी खूप दिवसांपासून बनवायचा होता मला, पण मी आज बनवतोय. आणि मी सर्व युट्यूबर्सला सांगतोय की जे तुम्ही फेल होताय की ऑरेंजबर्ग स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये रेस्ट्रिकेशन होतात, हा बाबा होतात रेस्ट्रिकेशन, पण इथं पूर्ण चुकी युनिव्हर्सिटीची नसते. 90% चुकी ऍटलिस्ट पोरांची असते, म्हणजे असते. ऍटलिस्ट नाही भाई, 100% असते इथं पोरांची चुकी. तर मग हाच होता आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला अजून काही माझ्या युनिव्हर्सिटीच्या बाबतीत माहिती पाहिजे असेल तर मला DM करा. माझा पर्सनल व्हॉट्सअप नंबर मी माझ्या कमेंटमध्ये मेन्शन करेल, किंवा तुम्ही इन्स्टावर पण मला मेसेज करू शकतात. मी तर माझी इन्स्टाची ID तुम्हाला पिन केलेली आहे. आणि बाकीचे व्हिडिओज पण तुम्ही माझ्या म्हणजे चॅनलवर बघू शकता. तुम्हाला भरपूर काही इन्फॉर्मेशन भेटेल. आपलं चॅनल म्हणजे बेसिकली माझं चॅनल इन्फॉर्मेटिव्ह कमी पण डेली ब्लॉग जास्त असतं. पण मला असं वाटलं की आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे बनवायसाठी. तर बस एवढंच होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर DM नक्की करा. आणि लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. मी तुमचा यश रघुवंशी पुन्हा एकदा घेऊन येईल तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ किंवा एक व्लॉग व्हिडिओ, फनी व्हिडिओ. जोडलेला राहा असेच माझ्यासोबत आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर बाय.